जय शिवराय मित्रांनो, बिझनेस कोणताही असू देत, तो करण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट रेग्युलर काम करावं लागतं. तेव्हा काही दिवसांनी तो बिझनेस ग्रो होतो. तसंच या प्लॅटफॉर्ममध्ये सुद्धा तुम्हाला रेग्युलर काम करावं लागतं, तेव्हा तुम्ही इथे चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. तर आजचा टॉपिक मित्रांनो असाच आहे. आज आपण बोलणार आहे माइंडसेट विषयी. जर तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग या इंडस्ट्रीमध्ये जर लॉंग टर्म टिकायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा आहे तुमचा माइंडसेट. तुम्ही ज्या माइंडसेटमध्ये या बिझनेसमध्ये आला होता तो माइंडसेट तुम्हाला शेवटपर्यंत ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्ही इथे चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुमच्या मनात कुठलेही डाऊट राहणार नाहीत आणि दुसरी गोष्ट तुम्ही हा बिझनेस अर्ध्यात सोडून जाणार नाही. ठीक आहे, जरा वेळ न घालवता मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करण्याआधी काही ना काही स्वप्न बघितले असतील की हा बिझनेस स्टार्ट केल्यानंतर आम्ही सुद्धा महिन्याला 30-30, 40-40 हजार रुपये कमवू, स्वतःसाठी आयफोन घेऊ. अशी बरीचशी स्वप्न असतात जी लोक बघतात आणि हा बिझनेस स्टार्ट करतात. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, क्षेत्र कोणतंही असू देत, तिथं सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो म्हणजे अभ्यास. जेव्हा तुम्ही त्या क्षेत्राचा पूर्ण अभ्यास घेता आणि त्या पद्धतीने काम करता तेव्हा तुम्हाला त्याचा रिझल्ट येतो. त्यामुळे इथे सुद्धा तुम्हाला सगळ्यात आधी पैशाच्या मागे न पळता, काय म्हणलं मी, पैशाच्या मागे न पळता शिकण्याच्या मागे पळायचे, जेणेकरून तुम्ही सुद्धा इथे चांगल्या प्रकारे प्रॉफिट जनरेट करू शकता. प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असतो की इथे येणारा प्रत्येक माणूस पैसे कमवतोय पण आमची इन्कम होत नाहीये. पण तुम्हाला एक गोष्ट माहित नाहीये की जो व्यक्ती पैसे कमवतोय त्याने सुद्धा इथे त्या गोष्टी शिकण्यासाठी दिवस रात्र एक केलेले असतात. 7 बेसिक स्टेप ज्या असतात त्यांनी त्या प्रत्येक व्हिडिओला पूर्णपणे चाळून टाकलेलं असतं की यामध्ये नेमकं काम कसं करायचं असतं. प्रोफाईल बिल्डिंग म्हणजे काय, लीड जनरेशन म्हणजे काय, क्लोजिंग म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास त्याने केलेला असतो. आता सगळ्यात महत्वाचं, काही लोकांचं असं म्हणणं असतं की आम्ही ज्याच्यापासून बिझनेस स्टार्ट केलेला आहे तो व्यक्ती आम्हाला काहीच सपोर्ट करत नाहीये, तो साधे आमची कॉल मेसेज सुद्धा सीन करत नाहीये. तर त्याच्यासाठी तुम्हाला मित्रांनो मी एकच सांगतोय, तुमचा जो मेंटॉर होता ज्याने तुम्हाला हा बिझनेस दिलेला आहे त्याचं काम मित्रांनो आता झालेलं आहे. त्याने तुम्हाला एक असा प्लॅटफॉर्म दिलेला आहे, तो प्लॅटफॉर्म जर तुम्ही प्रॉपर शिकताय तर त्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. आता त्याचं काम झालेलं आहे, त्याने तुम्हाला तो प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केलेला आहे, तर त्याला सपोर्ट करायचा असेल तर तो करू शकतो. नाहीतर कायचं असतं, त्याच्या व्हॉट्सअपवरती 2-2, 3-3 हजार मेसेज असे पेंडिंग असतात, तर प्रत्येकाला रिप्लाय देणं सुद्धा शक्य होत नाही. त्यामुळे तो सुद्धा त्याच्या जागेवरती काही वाईट नाहीये की त्याने तुमच्यासोबत फ्रॉड, स्कॅम या गोष्टी केलेल्या नसतात. ठीक आहे, या गोष्टी क्लिअर ठेवा. त्यामुळे कोणाला दोष द्यायचा नाहीये. दोष द्यायचा आहे तर स्वतःला तुम्ही दोष द्या की बाबा बाकीचे लोक इथे पैसे कमवतायत आणि आम्हालाच का पैसे कमवायला जमत नाहीये. ठीक आहे, लोकांना दोष देऊन काहीच होणार नाहीये, त्यांनी तुम्हाला योग्य प्लॅटफॉर्म दिलेला आहे. ठीक आहे, जर ती लोक इथे पैसे कमवत आहेत, बाकी लोक इथे पैसे कमवत आहेत, ठीक आहे, जर ती लोक कमवू शकतात तर तुम्ही का कमवू शकत नाही. मित्रांनो, बेसिक गोष्टी त्या गोष्टी शिकण्याकडे फोकस करा. आज जरी आपल्याला एखादं कपड्याचं जरी दुकान टाकायचं म्हटलं तरी आपल्या खिशात 10 ते 15 लाख रुपये लागतात, बरोबर. आता विचार करा, तुम्ही एका मार्केटमध्ये गेला, ठीक आहे, त्या मार्केटमधून 10 लाखाची कपडे विकत घेतली, बरोबर. तर मला एक गोष्ट तुम्ही सांगायचे, तुम्ही ज्याच्यापासून कपडे विकत घेतलेत तो व्यक्ती तुम्हाला सांगतो का की ते कपडे कसे विकायचे? नाही ना. पण आपल्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला हे कोर्सेस दिल्यापासून हे कोर्सेस कसे प्रमोट करायचे, लोकांना या प्लॅटफॉर्मची माहिती कशी द्यायची, लीड जनरेशन कसं करायचं, क्लोजिंग कशी करायची, लोकांचा फॉलोअप कसा घ्यायचा, या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला आपल्या प्लॅटफॉर्मवरती शिकवल्या जातात. डेली मीटिंग, ट्रेनिंग, ज्या गोष्टी होतात त्या गोष्टींचा अभ्यास करणं मित्रांनो तुमचं काम आहे. जर तुम्ही, प्रत्येकाने काही ना काही स्वप्न बघितलं होतं की ह्या प्लॅटफॉर्मवरून मी प्रत्येक माझी स्वप्न पूर्ण करेल. प्रत्येकाचं स्वप्न असतं आपल्या फॅमिलीला सपोर्ट करणं. जर मित्रांनो तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती लॉंग टर्म जर टिकताय तर तुम्ही या प्लॅटफॉर्मवर महिन्याला लाखो रुपयाची इन्कम जनरेट करू शकता. जसं की जर माझं सांगायचं म्हटलं, मी स्वतः या प्लॅटफॉर्मवरती काम करायच्या आधी लेबर काम करत होतो, बऱ्यापैकी लोक मला ओळखत सुद्धा असतील. त्यामुळे विचार करा, जर मी हा प्लॅटफॉर्मला गिव्हअप केलं असतं, मला टोटल मित्रांनो 2 महिने लागले होते माझी फर्स्ट इन्कम करण्यासाठी. जर मी अर्ध्यातून हा प्लॅटफॉर्म जर सोडला असता तर आज मी इथपर्यंत पोहोचलो नसतो. मला हेच सांगायचे मित्रांनो, रेग्युलर करत राहा. इन्कमची बाजू बाजूलाच राहिली मित्रांनो, पहिली गोष्ट शिकण्याकडे फोकस करा. जेव्हा तुम्ही प्रॉपर सगळ्या गोष्टी शिकाल तर त्याचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला 100% मिळणार आहे. कसं असतं, जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन क्षेत्रात येतात तेव्हा तुम्हाला त्याची काहीच माहिती नसते, पण जेव्हा तुम्ही त्या क्षेत्राचा अभ्यास घ्यायला लागता, तुम्हाला जी ट्रेनिंग सिरीज पाठवली आहे त्या ट्रेनिंग सिरीजचा सगळा जो सार असतो तो पूर्णपणे वाचून घ्यायचा, सगळ्या गोष्टी बघून घ्यायच्या.
बाकी लोक कसे पैसे कमवतात, ती लोक जर पैसे कमवू शकतात तर तुम्ही सुद्धा कमवू शकता मित्रांनो. त्यामुळे वेळ घालवायचा नाहीये. जिथे तुम्ही इंस्टाग्रामवरती रील्स बघण्यात वेळ घालवता, तोच वेळ जर तुम्ही इथं ट्रेनिंग सिरीज बघण्यामध्ये जर वेळ वाया घालवता, ठीक आहे, जिथं तुम्ही रील्स बघण्यात वेळ वाया घालवता तोच वेळ जर तुम्ही इथं ट्रेनिंग बघण्यासाठी वेळ दिला तर तो वेळ तुमच्या फायद्याचा ठरणार आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला बारकाईने समजून जाणार आहे. तुम्ही सुद्धा इथे मित्रांनो चांगल्या प्रकारे प्रॉफिट जनरेट करणार आहे. मित्रांनो मला हे सांगायचे, माइंडसेट क्लिअर ठेवा. बघितलेलं एक टार्गेट ठेवा की तुम्हाला या महिन्यामध्ये 10,000 रुपये कमवायचे, 50,000 रुपये कमवायचे. आता ते 50,000 रुपये कमवण्यासाठी मी काय युनिक करू शकतो. जेव्हा तुम्ही प्लॅनिंगशीर काम करणार मित्रांनो, तेव्हा तुम्हाला त्याचा रिझल्ट सुद्धा खूप लवकर मिळणार आहे. मला याच गोष्टी सांगायच्या. बरीच लोक म्हणतात की आमच्यासोबत फेक, फ्रॉड, स्कॅम या सगळ्या गोष्टी झाल्यात. या गोष्टी बोलून मित्रांनो तुम्ही तुमच्या स्वतःसोबत काय बोलतात फ्रॉड, स्कॅम करताय. कारण तुम्हाला जो हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे, हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे लिगल आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपर प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तुम्हाला ट्रेनिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. पण जर तुम्ही ते ट्रेनिंग बघितलं नाही तर तुम्ही 100% इथे टिकणार नाही आहात. ठीक आहे, तुम्हाला पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत टीचर शिकवायचं काम करतात, पण शिकायचं की नाही शिकायचं हे वैयक्तिक तुमच्यावरती डिपेंड आहे. आज वर्गात एक टॉपर असतो आणि एक काटावर पास होणारा सुद्धा मुलगा असतो. दोघांना पण शिकवणारा विद्यार्थी एक, शिक्षक एकच असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. टॉपरला शिकवणारा शिक्षक पण एकच असतो. जो काटावर पास होतो त्याला शिकवणारा शिक्षक सुद्धा एकच असतो. तर मग तुम्हाला थोडक्यात मला सांगायचं काय, शिकवायचं काम कंपनी करतीये, पण शिकायचं की नाही शिकायचं हे वैयक्तिक निर्णय तुमचा राहतो. जो शिकणार आहे तो इथे पैसे कमवणार आहे आणि जो नाही शिकणार तो हा प्लॅटफॉर्म अर्ध्यातून सोडून देणार आणि स्वतःच्या नशिबाला दोष देणार की आमचे पैसे वाया गेले. पण मित्रांनो जो शिकणार तो इथे पैसे कमवणार. थोडक्यात आता तुम्ही ठरवायचे मित्रांनो की इथे शिकून पैसे कमवायचे की आपले पैसे वाया गेले म्हणून सोडून द्यायचे. मला थोडक्यात एवढंच सांगायचे, जी स्वप्न बघितली होती ती स्वप्न सगळी पूर्ण होऊ शकतात. पण केव्हा, जेव्हा तुम्ही या प्लॅटफॉर्मला समजून घ्याल आणि ज्या पद्धतीने बाकी लोक कामं करतायत त्या पद्धतीने तुम्ही जेव्हा कामं कराल तेव्हा तुम्हाला त्याचा रिझल्ट 100% येणार आहे. अफिलिएट मार्केटिंग काय आहे, अफिलिएट मार्केटिंग कशी केली जाते, लीड जनरेशन कसं केलं जातं, क्लोजिंग कसं केलं जातं, फॉलोअप कसा घेतला जातो. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो कम्युनिकेशन स्किल वरती सगळ्यात महत्वाचा फोकस करा. कम्युनिकेशन स्किल तुमचं वाढवा. जेव्हा तुम्ही लोकांसोबत चांगल्या प्रकारे कम्युनिकेट कराल तेव्हा तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती चांगल्या प्रकारे इन्कम जनरेट करू शकाल. चला मित्रांनो, बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल. प्रॉपर सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. माइंडसेट क्लिअर ठेवा. जोपर्यंत इन्कम होत नाही तोपर्यंत हा प्लॅटफॉर्म सोडायचा नाहीये. 100% तुम्ही इथे प्रॉफिट जनरेट करणार. माइंडसेट क्लिअर ठेवा. अर्निंगला बाजूला ठेवून लर्निंगकडे फोकस करा. जास्तीत जास्त काही यातून आपल्याला शिकता येईल. बाकी लोक कसे पैसे कमवतात तर तुम्ही सुद्धा करू शकता मित्रांनो. जी तुम्हाला ट्रेनिंग सिरीज प्रोव्हाइड केली आहे ती ट्रेनिंग सिरीज एकदम बारकाईने एक ट्रेनिंगची व्हिडिओ 3-3, 4-4 वेळा बघा. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील आणि तुम्ही सुद्धा इथे चांगल्या प्रकारे इन्कम जनरेट कराल. आता दुसरी गोष्ट, माइंडसेट मित्रांनो तुमचा क्लिअर झाला असेल. आता तुमच्या मनात हे पण प्रश्न असतात की लोकांचे ऑब्जेक्शन येत आहेत की माझ्याकडे पैसे नाहीयेत, बिझनेस स्टार्ट केलाय पण प्रॉफिट कसा करायचा. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मित्रांनो आपल्या या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहेत. अफिलिएट मार्केटिंग बद्दल एक एक प्रश्न मित्रांनो, तुमचे जे काही प्रश्न असतील अफिलिएट मार्केटिंग बद्दल की तुम्हाला इथं अडचण येते, मला या गोष्टी समजत नाहीयेत, त्या गोष्टी समजत नाहीयेत, तर कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो तुमचा जो काही प्रश्न असतील की या टॉपिक वरती सर व्हिडिओ बनवा, तो टॉपिक मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. लवकरच आपण त्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवू.